मित्रांनो, आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं 5व्या आठवड्याचे फायनल वोटिंग ट्रेंड. यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या आठवड्यात पुन्हा एकदा 4 स्पर्धक हे नॉमिनेट झालेत. यामध्ये आर्या, इरिना, त्यानंतर वैभव चव्हाण आणि अभिजित दादा सावंत यापैकी कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर. मित्रांनो, सुरुवात करूया आपण बॉटम पासून. बॉटमला अजून येतो म्हणजे वैभव चव्हाण. वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवतोय, चांगलं वाईट का होणार तो खेळतोय, तरीही त्याला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. मला असं वाटतं ना की त्याची जी काही बिग बॉसच्या घराबाहेर निगेटिव्ह इमेज तयार झाली त्यामुळे लोक त्याला वोटिंग करताना दिसत नाही, असंच कदाचित कारण असावं. पण इथे इरिनाला वोटिंग होताना दिसते. इरिनाचा तर बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात खेळ नाहीये. पहिले 1-2 आठवडे तर ती दिसली, बोलली, तिचा जो काही मराठी बोलण्याचा जो काही प्रयत्न होता तर याला लोक पसंती देत होती. आता मात्र ती बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात खेळत नाही, फक्त वैभव वैभव वैभवच करत सुटते. बाकी तिचा असा बिग बॉसच्या घरामध्ये वैयक्तिक गेम नाही तरी लोक तिला सपोर्ट करत आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्हाला वैभवला घराबाहेर काढायचं, त्यासाठी काही मतं आम्ही इरिनाला देतोय असा काहींचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे कदाचित इरिनाला वोटिंग होते. मात्र 19-20चा फरक आहे या दोघांमध्ये, वैभव आणि इरिनामध्ये. दोघंही अगदी तुम्ही सांगितले की 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर दोघंही सेम पोझिशनला आहेत, परंतु इरिनाला थोडासा लोकांचा सपोर्ट मिळतोय. आता इथे 2ऱ्या क्रमांकावर आली ती म्हणजे आर्या जाधव. आर्या जाधवने नॉमिनेट झाल्यानंतर जो काही स्टँड घेतला होता तर तो लोकांना कुठेतरी पसंती पडलेला आहे. परंतु अभिजित दादाची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. अभिजितचा एक गेम लोकांना दिसतोय, आवडतोय, त्यामुळे लोक त्याला भरभरून वोटिंग करताना दिसत आहेत. तर त्यामुळे सध्या आर्या ही 2ऱ्या क्रमांकावर आहे तर अभिजित दादा हा 1ल्या क्रमांकावर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अभिजितचा गेम लोकांना दिसतोय, अभिजित खेळतोय, दिसतोय तो, त्यामुळे लोकांचा सपोर्ट त्याला आहे. आणि मला वाटतं हा 3री ही त्याची वेळ आहे नॉमिनेट व्हायची, तर बऱ्यापैकी त्याला वोटिंग होताना दिसते. तर असेच सध्या तरी वोटिंग ट्रेंड आहेत. 1ल्या क्रमांकावर तो म्हणजे अभिजित, 2ऱ्या क्रमांकावर आहे आर्या, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे इरिना आणि 4थ्या क्रमांकावरती आहे वैभव चव्हाण. आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, वैभव चव्हाण जरी बॉटमला असला तरीही त्याला लगेच बिग बॉस काढणार नाही, कारण पिक्चर अबे बाकी हे मेरे दोस्त, अजून वैभवला भरपूर खेळायचं आहे, बऱ्याच जणांशी भिडायचं आहे, लढायचं आहे आणि तो गेम दाखवेल, पुढे काहीतरी चांगलं वाईट गेम दाखवेल, तर लगेच वैभवला काढतील असं काही वाटत नाही. तर त्यामुळे इरिनावरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार काय, कारण इरिनाचा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एवढा काही गेम दिसत नाहीये. सध्या वैभव 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 वैभवच करताना ती दिसते. त्यामुळे इरिनाच हीच या आठवड्यात घराबाहेर जाईल, कारण आर्या आणि अभिजित हे खूप स्ट्रॉंग प्लेयर झालेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. लोक त्यांना खूप सारं प्रेम देत आहेत, सपोर्ट त्यांना करत आहेत. आता वैभव आणि इरिना, तर यापैकी इरिना हीच उद्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल असं 101% वाटतंय. तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा. काय वाटतं तुम्हाला, कोण जाईल उद्या बिग बॉसच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.